चला बघा, आज आपण सुरमईची भाजी बनवणार आहे. आणि बघा इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं लसूण आहे इथं, आणि इथं खोबरं मी मस्त कट करून घेतलेले, बारीक बघा छोटे छोटे काप करून घेतलेले असे खोबऱ्याची. आणि इथे तसं बघा कांदा भाजत आहे. तर बघा आपण आता खोबरं पण भाजून घेऊ, सगळं मसाला पण भाजून घेऊया बघा. आणि बघा आहे सुरमई, बघा सुरमई आणलेली मी अशी मस्त. आणि बघा इथे सुरमई आणलेली अशी मस्त. हे बघा, तर आपण सगळं स्वच्छ धुवून घेऊया आणि सुरमईची भाजी बनवूया, थोडीशी फ्राय करूया बघा. बघा किती मस्त अशी फ्रेश सुरमई आहे. याला कुपा पण म्हणतात बरं का, आणि सुरमई पण म्हणतात. एवढी अशी मस्त ताजी आहे बघा. आपण आता कट करून घेऊया आणि छान मस्त स्वच्छ धुवून घेऊ बघा. आणि इथेच आहे बाजूला खोबरं, बाजूला कांदा पण भाजत आहे आपल्याला. आपण तर मस्त सुरमई धुवून घेऊ मस्त आणि भाजी बनवूया बघा, थोडीशी फ्राय करूया. आणि हे बघा मस्त आपला कांदा पण भाजत आलेला आहे. आणि हा तवा मी कांद्यासाठीच ठेवला आहे बरं का. कांदा भाजण्यासाठी खरं पातळ आहे, त्यामुळे लवकर असा कांदा वगैरे भाजतं ना. आणि इथं बघा मी कांदा एक बाजूला करून घेतलेला आहे, असं खोबरं भाजून घेणार आहे बघा. आणि बघा आपलं खोबरं कांदा असा मस्त भाजलेला आहे, कारण जास्त नाही भाजायचं आपल्याला, थोडंसं भाजायचं आहे. बघा मी आता इथं वर लसूण पण टाकून घेतलं आहे, लसूण पण आपण यामध्ये भाजून घेऊया. चला तर मी काढून घेऊया मसाला पण. आणि बघा आपण मच्छी पण छान अशी धुतलेली आहे. आणि इथं मीठ टाकले, तेलामध्ये कढीपत्ता टाकले बघा. आणि कढीपत्त्याच्या नंतर बघा आपण मसाला टाकून घेतलेला आहे. तेल पण छान असं मस्त तापलेलं आहे, मसाला पण छान असं परतून घेतलेला आहे आपण. बघा थोडीशी तर हळद टाकून घेतलेली आहे, आणि हळद टाकल्याच्या नंतर पण आपण असं मस्त छान परतून घेतलेले बघा. आणि मसाल्याच्या नंतर आपण वाटून घेतलेलं आहे ना, ते मसाला आपण त्यामध्ये टाकून दिलेला आहे. असं मसाला सगळा असा वाटून घेतलेला आपण. आणि वरून थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण. मस्त अशी उकळी आल्याच्या नंतर आपण मच्छी टाकूया. आणि बघा आपल्याला काय थोडीच भाजी बनवायची, का जास्त बनवायची नाही, एकच तांब्याची भाजी आपल्याला बनवायची बघा. फक्त मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे मसाल्याचं, बाकी जो दुसरं पाणी मी टाकलेलंच नाही आहे. त्यामुळे आपल्याला आणि बघा भाजीला मस्त अशी उकळी सुटलेली आहे आपल्या. आणि हे बघा असं मस्त छान अशी उकळी सुटलेली आहे. आता आपण चला आपण सुरमई टाकून घेऊया बघा. बघा मी असे 5-6 तुकडे टाकून घेतलेले सुरमईचे. हे बघा
बघा किती छान अशी उकळी सुटलेली आपल्या भाजीला. आणि बघा आता मस्त छान अशी उकळी सुटलेली आहे. आपण अशी कोथिंबीर वरून टाकून घेतलेली आहे. जे कोथिंबीरीनं मस्त अशी टेस्ट येते बघा. अजून आपण छान मस्त शिजवून देऊ बघा भाजी. आणि बघा आता आपली भाजी मस्त झालेली आहे बघा. आणि मी एकदम गॅस पूर्ण स्लो केलेला आहे. आणि आपली भाजी आहे बघा एवढी भारी तर झालेली आहे सुरमईची पातळ. आणि त्याच्यामध्ये कोकम पण टाकली तर खूप छान होते बरं का. पण माझ्याकडे कोकम संपलेली होती त्यामुळे मी काय कोकम टाकली नाही. हे बघा सुरमईच्या भाजीत मस्त कोकम अशी छान लागतात. कशी झाली आपली भाजी सुरमईची नक्की कमेंटमध्ये सांगा.